जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर पुढं वाचूया आपल्याला काय लिहिलं आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या पुस्तकामध्ये. दुसरा खंडातील भाग पहिला, भाग दुसरा, त्याच्यातील पहिला प्रकरण काय लिहिलं. त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर भगवान बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. त्यांना आलार कलामची आठवण झाली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. त्यालाच मी धम्मोपदेश दिला पाहिजे, प्रथम धम्मोपदेश, असे त्याला वाटले, भगवान बुद्धाला वाटले. परंतु आलार कलाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले. नंतर त्यांनी उदकरामसूत याला आपले धम्मोपदेश द्यावे असे त्यांना वाटले, परंतु ते पण मरण पावले असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सुप्त्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते, बुद्धाला सोडून गेले होते ते 5 लोक. ते स्वतःचीच म्हणाले, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझे धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली, तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतनच्या मृगदायवनात राहत आहेत. तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिथून निघाले. त्या 5 जणांनी जेव्हा भगवान बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी आपसात ठरवले. त्यांच्यापैकी एक जण मला, मित्रांनो, हा श्रवण गौतम येत आहे. तपश्चर्येचा ताक सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला आहे. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये, किंवा त्याचे भिक्षापात्र किंवा चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ, त्याची इच्छा असेल तर बसेल, असे सर्वांनी मान्य केले, त्या 5 लोकांनी. परंतु घडलं उलटच. परंतु भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ येत आले तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. भगवान बुद्धाच्या व्यक्तित्वाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. अशा पद्धतीचं दुसऱ्या खंडातील भाग दुसऱ्यातील पहिल्या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे. तर पाहत राहा माझे चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय भीम.